राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला मोदी शहांनी दिला होता ग्रीन सिग्नल. शरद पवार गटाच्या मोठ्या नेत्याचा खळबळजनक दावा. अजित पवारांनी बैठकीत माहिती दिल्याचंही केलं स्पष्ट. शरद पवारांचा आजचा दिल्ली दौरा झाला रद्द. शरद पवार बारामतीच्या दिशेनं रवाना. दौरा रद्द होण्याचं कारण गुलदस्त्याचंच. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर. चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळमध्ये शिंदेंची जाहीर सभा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शिगेला. भाजपच्या मुंबई महापौर निवडीच्या हालचाली सुरू. येत्या 48 तासात भाजप महापौर पदाचा चेहरा निश्चित करणार. रितू तावडे, राजश्री शिरवळकर, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर. ठाणे महापालिकेच्या महापौरांची आज घोषणा. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचं आयोजन. आजच पदग्रहण सोहळा. नाशिक महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. गिरीश महाजन घेणार नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक. भाजपाकडून हिमगौरी आडके, दीपाली गीते यांची नावं आघाडीवर. डॅड, काश वेळ थांबली असती. तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. अजित पवारांसाठी जय पवारांची भावनिक पोस्ट. लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव द्या. आमदार अमोल मिटकरींची मागणी. मिटकरी मुख्यमंत्र्यांचीही घेणार भेट. दिल्लीतील बैठकीकडे काँग्रेस कार्यकर्ते आणि चंद्रपूरकरांचं लक्ष. बैठकीत पक्षश्रेष्ठींचा तोडगा. दोन्ही गटांना मान्य होणार का? आज दुपारी दिल्लीत के.सी. वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर. चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळमध्ये शिंदेंची जाहीर सभा. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचार शिगेला. गणेश नाईकांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल. एकेरी उल्लेख करत मालक मंत्री म्हणत केली टीका. रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा संघर्ष पेटला. लोकसभेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं. विकास गोगावलेंचं वक्तव्य. आजची कॅबिनेट बैठक रद्द. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत असल्यानं निर्णय. आता कॅबिनेटची बैठक पुढील आठवड्यातच होण्याची शक्यता. शशिकांत शिंदेंचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. आजी माजी सरपंचावर हल्ला करून खोटे गुन्हे नोंदवल्याचा आरोप. साताऱ्याच्या आसरे गावचे आजी सरपंच, माजी सरपंच अडचणीत. दक्षिण मुंबईतील 12,000 इमारतींची होणार तपासणी. अतिधोकादायक इमारतींचा शोध घेण्याचा म्हाडाचा निर्णय. गेल्या वर्षी 95 इमारती आढळल्या होत्या अतिधोकादायक. मुंबईकरांसाठी धावणार 238 नव्या एसटी लोकल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 23,926 कोटींची तरतूद. नागपुरात 26 वर्षीय निवासी डॉक्टरची आत्महत्या. शासकीय महाविद्यालयाच्या नेत्ररोग विभागातील होते कार्यरत. ऋत्विक ठाकूर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव. अमेरिकेकडून टॅरिफ कमी. शेअर बाजारावर अनुकूल परिणाम. बाजार उघडताच शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी. सेन्सेक्स 2500 अंकांनी वधारला तर निफ्टी 700 अंकांनी वाढला. अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्कात मोठी कपात. आयात शुल्क 25% आता 18%. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नसल्याचाही ट्रम्प यांचा दावा. टॅरिफ घटवल्यानंतर मोदींकडून ट्रम्प यांचं भरभरून कौतुक. एक्स पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांचे मानले आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही एक्स पोस्ट करत निर्णयाचं केलं स्वागत. ट्रम्प मोदींच्या पैत्रीचा नवा अध्याय पुन्हा सुरू झाल्याचं केलं अधोरेखित. जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएचे छापे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणी कारवाई. 2 जण ताब्यात. व्हॉट्सअप वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे. व्हॉट्सअप सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात. व्हॉट्सअप बीटा इन्फोचं वृत्त.